युवराज डुकलीची ओळख स्ट्राइक एंडला भावेश पवार, नॉन स्ट्राइकला सूरज केणे. भावेश पवार नॉन स्ट्राइकला सूरज केणे. पहिला बॉल अंपायर नो बॉल स्टेपचा या ठिकाणी मात्र येतोय. फ्री हिट पहिल्या बॉलला सूरज केलेला नामी संधी मिळून जाते या फ्री हिटवर. युवराज डुकले एक चांगला खेळाडू बनू शकतोय. वाडा तालुक्यातील हे भावेश पवारचे वाक्य, शिवकृपा ट्रॉफी 1 लाखाची स्पर्धा आम्ही स्वतः बाईट घेतली होती टॉस बॉक्स मध्ये. आज तोच युवराज डुकले गोरसई बीचा विपक्ष 300 फाईट देताना. पुनश्च पहिला बॉल पूल केलाय. कॅच वर येणं गरजेचं होतं आणि बॉल जातो सीमारेषा पार. चौकार 4. कॅच घेणं की चौकार डबल माइंड मध्ये होते. हा बॉल काय घडेल. चांगला बॉल बॅटच्या रडार मध्ये सापडू दिलं नाही युवराज डुकलेनं तेवढंच, परंतु इथे एक धाव मिळते. भावेश पवारला स्ट्राइक मिळते. बॉल होत आतापर्यंत 2 धाव संख्या 6. खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक पाहतायत. बॅनरवर या ठिकाणी पाहतायत ऑर्गनायझर कमिटी आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. लोकप्रिय खासदार ज्यांच्या नावानं स्पर्धा आहे बायमामा खासदार चषक 2025. हेमंतजी म्हात्रे, परेशजी म्हात्रे आणि बाळमामांचे लाडके सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे. भावेश पवार या ठिकाणी पुन्हा नॉन स्ट्राइक एंडला येत आहेत. चांगली बॉलिंग करतोय या ठिकाणी युवराज डुकले. वाडा तालुक्यातील सर्वात आवडता खेळाडू भावेश पवार यांचा वाडा टेनिस मधील युवराज डुकले. आणि आता धावसंख्या फलकावर आहे 7. बॉल झाले 3. युवराज डुकलेचे 3 बॉल बाकी शिल्लक राहत आहेत. सूरज केणे आणि युवराज डुकले मध्ये संघर्ष आहे. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. परफेक्ट या ठिकाणी माता फुले यांचा बॉल थोडस ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि इथे एकच धाव मिळते. सिंगल धावेने आकडा पोहोचतोय 8 वर. बॉल झाले आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील 4. आय थिंक या ठिकाणी पॉवर प्ले नाहीये, कारण एक ते बघितलं आपण तर मागच्या 3 ओव्हर मला पॉवर प्ले पाहिलं 2 षटका आहेत. इथून पुढे पॉवर दाखवायची आहे, पॉवर प्ले नसणार आहे. 2 ओव्हरची मॅच. चांगला बॉल सॉफ्ट हँडल मात्र या ठिकाणी मात्र स्टिअर केलंय. भावेश पवारला या बॉलला मिळता येतं 2 धावा. युवराज डुकलीचं षटक अगदी जोखमीनं सावध पवित्र्यामध्ये खेळण्याचा आपण निर्णय घेतलाय दोन्ही बॅटरनं. बॉलर साधा नाहीये. नुकतीच महाराष्ट्र टेनिस लीगची मोठी स्पर्धा चिपळूण या ठिकाणी पाहिली. त्या स्पर्धेमध्ये मुंबई रायगड सारख्या टीमला पराभूत करून फायनल मॅच वाडा 11 टीम मात्र जिंकलाय. आणि त्यामुळे भिवंडी वाडा टेनिस जेव्हा जेव्हा संघर्ष होतो तेव्हा ती मॅच पूर्ण जगामध्ये खूप चर्चेमध्ये राहते. गोलंदाज तयार. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. टाळ्या वाजवा फिल्डर करिता. व्हॉट अ फिल्डिंग. कॅच नाही झाला जरूर, परंतु षटकार आणण्याचा प्रयत्न केलाय आणि अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू घेत आहेत षटकार आहे की नाही याकरिता. सेफ. आणि इथे धावसंख्या फलकावर पाहायला मिळते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीला धावसंख्या 11. डीजे
ठिकाणी हवेचा झोत चालू झालाय, थोडंसं दमट वातावरण तयार झालेलं आहे आणि थोडीशी हीट कमी होऊन क्लायमेट थोडंसं चेंज होताना पाहायला मिळतंय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर, बॉलरचं नाव सांगा. प्रवीण बॉलिंग मार्कवर. प्रवीण डुकले. पहिल्या बॉलला टायमिंग प्रॉपर, कव्हर वरनं थेट ठोकलाय भावेश पवारचा. बघा क्लास, कव्हर डावी षटकार. क्रिकेटचा ब्रँड मैदानाच्या आत श्री बालाजी एंटरप्राइजेस गोरसे बी चा सर भावेश पवार. प्रत्येक कलाकार घडत असतो त्याच्या मेहनतीनं, प्रत्येक खेळाडू घडत असतो त्याच्या संघर्षानं. आज भावेश पवार पुन्हा एकदा त्याच जोमात. युवराज डुकलेचे बंधू बॉलिंग मार्कवर प्रवीण डुकले. यावेळी दिशा थोडी भरकटली, वाईट बॉल. धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. अजूनही पाहताय आपण 5 बॉल शिल्लक राहत आहेत टशन मॅच मध्ये. हाई बॉल या ठिकाणी पाहताय, पंच ऑब्झर्व करताना वाईट बॉलचा इशारा. लगातार 2 बॉल वाईड. धावसंख्या फळकावर मात्र पाहायला मिळते षटकार बसल्यानंतर 20 वर. रन रेट खूप चांगला आहे 2 ओव्हरच्या मॅच मध्ये. एकोणीस धावा. पुन्हा कव्हरला हा मात्र बॉल येतोय. इथे मात्र बॉल थांबेल की नाही, चेंडू जातोय. पंच दर्शवतायत सीमा रेखा बार. धावा 4, चौकार. दोन ओव्हरला 30 पर्यंत रोखणे टार्गेट मनामध्ये ठेवलंय आदेश प्रतिष्ठान गावदेवी तेज या टीमनं. 8 बॉल मध्ये धावा 23 आहे. 23. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहतोय. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, यू आर क्रिएटर ऑफ युअर डेस्टनी. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आपल्या लाईफ मध्ये, आपल्या खेळामध्ये आपण जडणघडण करतो. 23 स्कोर ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरला धावा आहेत 11. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार आणि 2 वाईट बॉल. डॉट बॉल. युवराज डुकलेचे बंधू प्रवीण डुकले सुद्धा कुछ कम नाहीये, दमकम दाखवतायत. इंटरनॅशनल टेनिस स्टार आहे समोर. ISPL प्लेयर, 10PL खेळलेला, दुबई मध्ये जाऊन खेळलेला प्लेयर सर भावेश पवार. डॉट बॉल केलंय. चांगली फिल्डिंग, एक धाव मिळते, दुसरीचा प्रयत्न आणि ते सूरज खेळणे पोहोचतोय. चांगला रनअप. धावसंख्या 2च्या बढतीनंतर स्कोर कार्ड फुलतोय 25 वर. पब्लिक मध्ये नक्की चर्चा असते, एवढे षटकार मारेल तेवढे मारेल, 2 येणार, 4 येणार, 5 येणार. पण मित्रांनो, समोर प्रात्यक्षिक वेगळं चित्र असतं, समोर जाणारला माहित असतं. गोलंदाज तयार. 10वीला 90% मार्क काढून पप्पांना वाटतं, पण मुलाच्या अभ्यासावर त्याला माहित असतं की आपल्याला 78च पडणार आहेत. सुरेख फटका, चेंडू सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा भावेश पवार षटकार.
इट्स अ फेल्ड डिलिव्हरी. काय पंचांची नजर आहे. परफेक्ट डिसिजन, फेअर डिलिव्हरी. बॅटरने या ठिकाणी मात्र रिव्ह्यू डिमांड. इट्स अ फेअर. बघूया गोलंदाज तयार. पुल केले भावेश पवारनं. हाय हँडसम बिग ब्लो. षटकार. श्री बालाजी एंटरप्राइजेस. धमाका. डीजे म्युझिक. चर्चा होती की भावेश पवार 3 ते 4 षटकार ठोकू शकेल आणि ठोकले भावेश पवारनं. धावसंख्या पळकर मात्र पाहायला मिळते. शेवटच्या 2 बॉलला 12 धावा आल्या. 2 षटकार बसले. स्कोर बनला. टार्गेट विजयासाठी 38 धावा. युवराज डुकले मैदानाच्या आतमध्ये येताना पाहू शकतायत. ओपनिंग जोडी. बॅटर नेम युवराज डुकले अँड सौरभ काळे. नक्कीच या ठिकाणी आपण यायचं आहे. 12वा खेळाडू खूप चांगला असणं गरजेचं. हे चांगले आहेत. एक मॅचला गेलो होतो. 12व्या खेळाडूला नावच माहीत नसायची. आडनाव तो बदलून सांगायचा. शेवटी एका खेळाडूच्या पप्पानं फोन केला. माझ्या मुलाचं नावही वेगळं आहे, माझंही नाव वेगळं आहे आणि आडनावही वेगळं आहे. तेव्हा 12वा खेळाडू चांगला असणं गरजेचं आहे. पण इथे चांगले 12वा खेळाडू आलेले आहेत. गोलंदाज तयार. 38 टू विन. 38 धावांचं लक्ष्य आहे 2 ओव्हरला. शेवटच्या 2 बॉलला 2 षटकार बसले आणि तिथे रनरेट आला आणि 38 धावा उभ्या टाकलेल्या आहेत समोर. आदेश प्रतिष्ठान गावदेवी 300च्या समोर. खासदार चषक 2025 खूप भव्य दिव्य क्रेज वाढत चालली या स्पर्धेची. आयोजक वैभवजी ठाकरे, रणजित पाटील, कैलाजी तरे, अभिन सिंधू, गणेश पाटील आणि संपूर्ण राष्ट्रवादी वाडा शहर वाडा तालुका. बायमामा खासदार चषक 2025 रंगवताना अफाट मेहनत. आज या स्पर्धेला परेश शेट म्हात्रे साहेबांनी भेट देऊन स्पर्धेला 4 चांद लावलेत. फुलरेंचा बॉल. चेंडू मात्र या ठिकाणी येतोय डीप झोन मध्ये. बॉलला फील केले आणि इथे 2 धावा कव्हर होताना पाहायला मिळत आहेत. बॉल 1 धावा 2. 38 धावा आहेत. युवराज डुकले 2 षटक क्रीजवर उभा राहावा असे वाड्या तालुक्यातील प्रत्येक प्रेक्षकाला वाटतंय. 60,000 व्ह्यूज आजच्या दिवसामध्ये पाहतायत. स्पर्धा ग्लॅमर ठरते. बॉल ऑन साइडला युवराज डुकलेच्या बॅट मध्ये येतोय. फिल्डर डीप लॉंग ऑन कडनं बॉलवर तेवढ्या तेजीने येताना स्पीड वाली फिल्डिंग. धाव फलक रन 3. 2 बॉल 2 चेंडूचा खेळ. धावसंख्या 3 वर आहे. भावेश पवार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. बॉलिंग मार्कवर सूरज केणे पाहतायत. आज पवन केणे अनुपस्थित आहेत. परंतु पवन केणेचे भाऊ मेघराज केणे इन ऍक्शन काउकन झोन मध्ये फिल्डर पाहतायत.
सूरज केणीनं पुन्हा एकदा चांगली फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग केली आहे. पहिल्या ओव्हरचा तिसरा बॉल डॉट. 3 बॉल धाबा 3. 19 धावांची सरासरी. 3 बॉल मध्ये धाबा किती खेचतील? 2 बिग ब्लो षटकाराची अपेक्षा पाठीराखे. डॉट बॉल सूरज केणे. बालाजी एंटरप्राइजेस कोरसे बी टीम. कोरसे बीच मेहनत अफाट आहे मित्रांनो. मेहनत करणं, गावाचं नाव मोठं करणं, स्वतःचं अस्तित्व टिकवणं, स्वतःचं अस्तित्व झळकवणं, 11च्या 11 खेळाडूंना दररोज सरावाला बोलवणं, अगदी नियोजन पद्धतीनं प्रॅक्टिस. प्रॅक्टिस विना क्रिकेट नाही. परंतु इथे फिल्डिंगची प्रॅक्टिस थोडीशी कमकुवत झाली की काय, आणि इथे बॉल सरळ जातोय थर्ड मॅनला सीमापार चौकार. धावा 4. स्कोर बनतोय 7 धावा. मोठा षटकार लांब ठोकेल का? ऑन साइड मध्ये शॉट टटवलाय. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसरा प्रयत्न. इथे चांगलं क्षेत्ररक्षण काऊकडनं जोरकडनं. पवन केनेचे बंधू मेघराज केने फिल्डर पाहताना. पहिल्या ओव्हरला बॉल डॉट आले 2. धाबा खर्च केल्या फक्त 8. विजयासाठी 6 बॉल आणि 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा. गावदेव तिलसे टीम न जर पूर्ण केल्या तर कैलासजी तर यांच्याकडनं 5,000 रुपये बक्षीस लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ट्रॉफीचे आयोजक हमेशा पाठीराखे आदेश प्रतिष्ठान गावदेव तिलसेचे कैलासजी तर यांनी. वाईट बॉल. धावा पूर्णही होऊ शकतात. क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ मित्रांनो. मी मॅच पाहिली होती. भगवा करंडक आंबेडकरची स्पर्धा मागच्याच महिन्यातली. स्वतः समालोचक सातपाटी विरुद्ध पाहिली होता. पण मॅच गोरसई बीला पराभव केलं होतं. आणि इथे पाहता आपण डाव घेण्या प्रयत्न. फुललेंचा बॉल आणि ही मॅच मात्र इथे रंगतदार विकेट जातात आणि बाद होतोय बॅटर. यस अंपायर युवराज डुकले बाद. म्युझिक डीजे. मॅच सोपीच नाहीये सर. भावेश पवार क्रिकेटचा ब्रँड समोर आहे आणि धावा 30 करायच्या आहेत. व्हाईट बॉलची 1 धाव मिळाली होती. दुसऱ्या बॉलवर रनआउटची विकेट आणि आता 4 बॉल 29 धावा. व्हाईट बॉल होता. 5 बॉल धावा असताना डॉट बॉल. सामना अतिशय चुरशीचा आहे. षटकार हॅट्रिक येणार का? भावेश पवार या ठिकाणी मात्र प्रॅक्टिस वाली मॅच खेळताना या ठिकाणी आरामात बॉलला फील्ड करतायत. परंतु किमान षटकार हॅट्रिक भावेश पवारला बॅटर ठोकतील का मिस्टर सुमित? इतिहास रचावा लागतो. पहिला भावेश पवार वर हल्ला बोल. सुमितच्या बॅट मधनं षटकार. इतिहासाला आता सुरुवात झाली. कमॉन डीजे. पण पहिला षटकार मारल्यानंतर दुसरा बॉल डॉट केलाय. ये तो सर भावेश पवार है. सिद्दीक बाबे खूप प्राउड फील करते या खेळाडू बद्दल. अभी जेव्हा बसतो चर्चा करतो. पहला 6 मारने के बाद 2 बॉल डॉट ना करे वो सर भावेश पवार क्या एक जबरदस्त मात्र या ठिकाणी अभिमान आहे. आणि कव्हर झोन मध्ये इथे मात्र बॉल जातोय. मॅच फिनिश. विजय